आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 36वा दिवस. आज आपण निघू, कॉफी पिली, आपण चाललो ग्राउंडकडे आता. तर काल आपण स्लो फास्ट वर्कआउट केला होता भजननगरला गेल्यावर. भजननगरला गेल्यावर आपण राऊंड चालू केले मागच्या वेळेस आणि तर सगळ्यांची रिॲक्शन खतरनाक होते आणि सगळे तोंडाकडे बघू लागले. आम्ही जसे राऊंड चालू केले तसे राऊंड चालू केले तर सगळ्यांनी राऊंड मारून थांबून गेले, पण आमचे राऊंड चालूच होते स्लो फास्टचे. सगळे तोंडाकडे बघत होते, रिॲक्शन बघ खतरनाक होते. त्याच्यामुळे म्हटलं प्रॅक्टिस करायची, 100% प्रॅक्टिस करायची, तरच रिझल्ट भेटतो. आणि कोणतं पण काम करायचं तर 100% आपलं मन लावून करा, तर रिझल्ट भेटन. नाही तर काल बघितलं मी, मुलं येते फक्त राऊंड मारते 2-3 एक ह्याचं म्हणजे नॉर्मल 2-4 राऊंड मारणार, थोडं गोळा फेकणार, एवढ्याने थोडी पोलीस भरती होती. मेहनत करणं लागते, दरवेळेस वेगवेगळे सेशन घेणं लागते. नंतर त्यांचं लय जणांचं बघितलं मी, तिथं कसं आहे सेम रुटीन 2-3 राऊंड मारायचे, त्याच्यानंतर गोळा फेकायचा, नंतर थोडी प्रॅक्टिस करायची, बास संपलं. एवढंच मध्ये प्रॅक्टिस त्यांची एंड होती. कधी पण प्रॅक्टिस करताना आपल्याला स्वतःला एक टार्गेट द्यायचं, एवढे सेट आज मारलेच पाहिजेत आणि एवढे सेट झाल्याशिवाय प्रॅक्टिस संपवायचीच नाही. तर हे असं असलं तरच आपली प्रॅक्टिस कंप्लीट होती. आणि मनावर हात ठेवून सांगा, एंडिंगला प्रॅक्टिस झाल्यावर 100% मी लावले का. नाही तर काय यायचं जायचं, असे 10,000 जण प्रॅक्टिस करते. उन्हाळा लागला म्हणून कळतं नाही, सकाळी थंडी वाजते, दुपारी कडक ऊन पडतं सध्याला. तर त्यामुळं 2 ऋतू पण कोणताही समजत नाही. बरं आहे जेवढी थंडी आहे तेवढं प्रॅक्टिसला बरं आहे मॉर्निंगला, कारण की ऊन लवकर पडलं तर मग ती प्रॅक्टिस होत नाही आपली. चला आता आलो आपण ग्राउंडवर. करायचं तर आला नाही अजून काही, थोडं लेट उठला होता वाटतं. आपण ग्राउंड साफ केलं ना, हेच आहे बघा, लोक इथं संध्याकाळी अजून पार्टी करते. ठीक आहे, चुलून फेकत नाही, सगळं बाटल्या बिटल्या पडलेल्या असते मॉर्निंगला, आल्याला साफ करणं लागते. काय कोणाला बोलणार आता. तर चला वॉर्मअप चालू करू आता. आज झाला वॉर्मअप झाला आपलं कंप्लीट. तर काल आपण केलं स्लो फास्ट, तर आज आपलं सर्किट ट्रेनिंग करायची आपल्याला. नॉर्मलमधले 2 ते 3 इव्हेंट घ्यायचे फक्त, बस जास्त नाही घ्यायचे, कारण की काल रेपिटेशन मारल्याने थोडी लेग इंजुरी झाली थोडीशी नॉर्मल हिलला. तर मग त्यासाठी काय करायचं, थोडं कूलडाऊनचं वर्कआउट करायचं थोडासा, मग प्रॅक्टिस बंद नाही करायची. तर हे आज नॉर्मल जॉगिंग करू 3 किलोमीटर आपले डेली, आणि त्याच्यानंतर आपण सर्किट ट्रेनिंग बघू, एकदम बेसिक मुवमेंट घेऊ, कारण की याने पायाला परत लोड नाही आला पाहिजे, नाही तर पायाला लोड आला तर परत प्रॅक्टिसवर परिणाम होतो. त्याच्यामुळं ज्यावेळेस इंजुरी होती त्यावेळेस एकदम थोडंसं नॉर्मल कूलडाऊन वर्कआउट घ्यायचं, पण वर्कआउट करायचं पण कूलडाऊन करायचं एकदम, जेणेकरून पायाला इंजुरी होणार नाही आणि दुसरा दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायला परफॉर्मन्स चांगला राहील. तर चला आता जॉगिंग करू. झालं 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग झाली आपली, नॉर्मल केली यावेळेस. दरवेळेस आपण स्टेप टाकतो, स्टेपने टाकली, नॉर्मल केली. आता थोडीशी जॉगिंग करू, आता वॉकिंग करू थोडीशी. तर मग वॉकिंग केली तर त्याच्यानंतर आज सर्किट ट्रेनिंग करणार आहे आपण. सर्किट ट्रेनिंग ते पण एक लाईट करणार आहे. तर चला आता सर्किट ट्रेनिंग करतो. पब्लिकचं रिॲक्शन कसं होतं? हां
आपण सर्किट ट्रेनिंगचे 4 सेट मारणार आहे. एक सेट इथं ॲप्स मारायचे, इथं स्टेप वर्कआउट, स्किपिंग आणि इथं स्कॉट्स. हे राऊंड शेपमध्ये एक राऊंड करायचा थांबायचं, एक राऊंड करायचं थांबायचं, असा एक सेट असतो. 4-4चा सेट मारू आपण. तर चला वर्कआउटला चालू करू. की ट्रेनिंग झाली आपली कंप्लीट. आपण मारले त्यामुळे 7 सेट मारले आपण. एक राऊंडचे, एक राऊंड क्रॉस करायचा, मग रिलॅक्स करायचं, एक राऊंड क्रॉस करायचं, रिलॅक्स करायचं, असे सेट मारले आपण.
तर आता आपण करू स्ट्रेचिंगकडे जाऊ. तर चला. तर झाला आजचा आपला वॉर्मअप कंप्लीट. आज आपण केली सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंग म्हणजे 4 वर्कआउट केले आपण. 4 वर्कआउट केले आणि मध्ये 15-15 सेकंडचा ब्रेक घेतला. असे त्याचे 7 रिपिटेशन मारले. तर आज केली सर्किट ट्रेनिंग. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.